आपण बघणार आहोत टेन्सेसचा तिसरा पार्ट म्हणजे फ्युचर टेन्स. आता आपण सुरुवात करूया. फ्युचर टेन्स म्हणजे काय? फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता आपण त्याचे पार्ट्स बघूया. पहिला पार्ट आहे सिम्पल फ्युचर टेन्स. तसाच दुसरा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तिसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण पहिला बघूया. पहिला आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्सची आता डेफिनेशन बघूया. इंडिकेट्स an action that has to still take place. म्हणजे असा ॲक्शन जो होणार आहे, म्हणजे तो ॲक्शन भविष्यकाळामध्ये होणार आहे, तर त्याला आपण सिम्पल फ्युचर टेन्स असे म्हणतो. आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा त्याचा फॉर्म्युला झाला. आता आपण त्याचा एक्झाम्पल बघूया. मी जाईल यालाच इंग्लिशमध्ये कसे म्हणतात? याला म्हणतात आय शॉल गो. हा झाला सिम्पल फ्युचर टेन्स. आता आपण त्याचा पुढचा भाग बघूया. त्याचा पुढचा पार्ट आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सची डेफिनेशन आहे इंडिकेट्स ॲन ॲक्शन विल बी गोईंग ऑन इन दी फ्युचर. म्हणजे जी ॲक्शन इंडिकेट केल्या जाते की ती फ्युचरमध्ये चालू राहील. आता आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पलमध्ये मी जात असेन म्हणजेच इंग्रजीत आय शॉल बी गोईंग. याचा अर्थ होते फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता आपण पुढचा पार्ट बघूया. पुढचा पार्ट आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सची डेफिनेशन बघूया. इंडिकेट्स दी कंप्लीशन ऑफ ॲन ॲक्शन बाय अ सर्टन फ्युचर टाईम. फ्युचर टाईममध्ये हा सेंटेन्स कंप्लीट झालेला राहील असा हा इंडिकेट करते. आता आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल आहे मी गेलेलो असेल म्हणजेच इंग्लिशमध्ये आय शॉल हॅव गोन. आता आपण चौथा पार्ट बघूया. चौथा पार्ट आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची डेफिनेशन आहे इंडिकेट्स ॲन ॲक्शन विच बीइंग इन दी प्रेझेंट टाईम अँड विल बी कंटिन्यू अप टू एंड ऑफ फ्युचर. म्हणजे तो ॲक्शन चालू पण राहील आणि कंटिन्यू पण राहील. त्यालाच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात. आता आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हा झाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला. आता एक्झाम्पल घेऊया. मी जात आलेलो असेन त्यालाच इंग्लिशमध्ये आय शॉल बीन गोईंग. हा झाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा पार्ट. नोट: शॉल इज यूज्ड विथ आय और वी. विल इज यूज्ड विथ यू, दे, ही, शी, इट, नेम. म्हणजे शॉल हा आय किंवा वी असला तेव्हाच फ्युचर टेन्सच्या सेंटेन्समध्ये यूज होते आणि विल हा यू, दे, ही, शी, इट, नेम असं असलं तेव्हाच फ्युचर टेन्सेसच्या सेंटेन्समध्ये यूज होते. हे सर्व झाले फ्युचर टेन्सेसचे प्रकार.
जर तुम्हाला कशात डाऊट असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून टाका. थँक्यू.